नमस्कार मित्रांनो, मी राजीव रोटे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहे आणि आजचा विषय आहे ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग. आता ॲडव्होकसी म्हणजे काय आणि नेटवर्किंग म्हणजे काय याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. पण त्या अगोदर मला वाटतं की आपल्याला ॲडव्होकसीच्या संदर्भामध्ये काही उदाहरणं द्यायला मला आवडतील. मित्रांनो, मी एक उदाहरण सांगतो, त्यातून तुम्हाला ॲडव्होकसी कुठे कुठे केली हे आपोआप काही गोष्टी लक्षात येतील. एक शिवाजीनगर नावाची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये एक खेळाचं मैदान होतं आणि त्या मैदानावरती मुलं खेळायची. तशी ती गजबजलेली वस्ती आहे आणि त्या मैदानामध्ये संपूर्ण शिवाजीनगरची मुलं क्रिकेट वगैरे खेळायची. पण कालांतराने काय झालं की सरकारच्या काही यंत्रणेने ते मैदान आपल्या कामासाठी त्याला उपयोगात आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्ट काही लोकांना कळली. तर काही लोकांना कळल्यानंतर त्यांना ही समस्या वाटली, कारण त्यांच्या मते जर हे मैदान जर आपल्या लोकांच्या ताब्यामध्ये राहिलं नाही, हे सरकारच्या ताब्यात गेलं की त्याला बंधनं येतील आणि मग परिणामी मुलांनी खेळायचं कुठं, छोट्या मोठ्या सभा किंवा कार्यक्रम घ्यायचे कुठे, असं झाल्यानंतर मग अनेक अडचणीला तोंड द्यावं लागेल. ही जेव्हा त्यांची भावना झाली त्यावेळेस त्यांनी याच्यावरती बोलायला सुरुवात केली. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी त्या पट्ट्यामध्ये असलेल्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटनेंना सोबत घेतलं, त्यांना हा मुद्दा पटवून सांगितला. मग त्यांच्यासोबत आणखी काही लोक जोडली गेली की ज्यांना हा मुद्दा पटला आणि मग हळूहळू हे लोन चांगलंच पसरलं आणि त्याच्यावरती एक मोठं जन आंदोलन उभं राहिलं. मित्रांनो, आणि या जन आंदोलनाचा फायदा असा झाला की सरकारला ते मैदान सार्वजनिक म्हणून लोकांच्यासाठीच ठेवावं लागलं. तर हे या सगळ्या लोकांनी जे आंदोलनं केली, लोकांनी जो काय म्हणू आपण त्याला एक ॲक्शन घेतली, कृती केली, या सगळ्याचं ते मोठं यश होतं. पण हे यश इतक्या सहजासहजी प्राप्त झालं का तर नाही. तर त्याच्यामध्ये काय केलं गेलं, कदाचित ज्या लोकांनी ते केलं त्यांनाही हे कदाचित माहीत नसावं किंवा त्यांनी कधी तो विचार केला नसेल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्होकसी केली. आता ही ॲडव्होकसी काय, आता हे आपण थोडंसं शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ॲडव्होकसी म्हणजे त्याचा साधा अर्थ आहे की ॲडव्होकेट म्हणतो आपण, म्हणजे वकील. पण ॲडव्होकसी म्हणजे बाजू मांडणं, सामाजिक आशय आणि सामाजिक अर्थ जर आपण याचा इथे घेतला तर इथे फक्त एवढाच घ्यायचा. कारण हे डायरेक्ट आपण याला ॲडव्होकसीला आपण डायरेक्ट ज्युडिशियल ॲक्टिव्हिटीशी न जोडता सामाजिक संदर्भ घेऊन जी आपण ॲडव्होकसी करतो ती ॲडव्होकसी म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात प्रभावी बाजू मांडणं. आणि मग आता ही बाजू मांडताना काय होतं बरं, तर बाजू मांडताना काही मोजकी लोक सुरुवातीला असतात आणि त्या मोजक्या लोकांना समस्या जाणवलेली असते आणि ती समस्या जाणवल्यानंतर त्यांना वाटतं की ही समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नासाठी मग ते विविध लोकांशी, विविध संस्था, म्हणजे समविचारी जे काही लोक असू शकतात, काही ऑर्गनायझेशन असू शकतात, या सगळ्यांशी ते संपर्क करतात आणि त्यांच्यापुढे बाजू मांडतात. मग हळूहळू कशी एक शक्ती प्राप्त होत जाते. अनेक लोक, अनेक संघटना त्यांना जोडल्या जातात आणि त्याची एक काय म्हणू आपण त्याला एक चांगलं बळ तिथे त्यांना प्राप्त होतं. तर 3 प्रकारची लोक असतात. एक म्हणजे स्वतः बाजू मांडणारे, दुसरे आहेत की त्याला विरोध करणारे, म्हणजे जगामध्ये कुठेही गेलं तर काही तुम्ही कितीही चांगलं करा तरी त्याला काही लोक विरोध करणारे असतातच. आणि तिसरे लोक असतात, ते तिसरे लोक असतात की ज्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, ते इकडेही नसतात आणि तिकडेही नसतात. मग असा जो वर्ग आहे जो इकडे नाही आहे तिकडे नाही आहे, अशा वर्गाला आपण आपल्याकडे वळवू शकतो. म्हणून सगळ्यात अगोदर आपला विचार ज्या वर्गाला पडतो
त्या सगळ्या वर्गांना सोबत घेणं ही पहिली कृती ठरते. त्याच्यानंतर जी लोक इकडे इकडे नाहीत तिकडे नाहीत अशा लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तिसरं जे आहे की जे आपल्याला विरोध करतात त्यांच्यापुढे ही आपली बाजू जी आहे ती प्रभावी मांड. मित्रांनो, लोकशाही प्रक्रियेमध्ये अनेक समाज अनेक गट असतात की ज्यांचे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाला लोकांसमोर आणणं महत्त्वाचं ठरतं. काही धोरणं असतात, काही गट असतात, काही समाज असतात की जे संख्येने कमी असतात, तर त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. अशा वेळी ॲडव्होकेसी करून आपल्या प्रश्नाला लोकांसमोर आणणं आणि तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे ॲडव्होकेसी यासाठी करायची असते. मित्रांनो, आता थोडक्यात काही आपण जर एक्झाम्पल घेतले तर उदाहरणार्थ नर्मदा बचाव आंदोलन आहे किंवा नामांतराचं आंदोलन आहे. अशा अनेक मोठमोठे लढे जे उभा राहिले यामध्ये त्यातील कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ॲडव्होकेसी केली. ॲडव्होकेसी करणं म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीपुढे समाजापुढे आपली बाजू प्रभावी मांडणं. म्हणजे आपण ज्याच्यासमोर मांडतो बाजू, ती व्यक्ती निश्चितच काही त्याला ऑथॉरिटी असते, काही अधिकार असतात आणि त्या अधिकाराच्या समोर किंवा त्या ऑथॉरिटीच्या समोर आपण ज्यावेळेस बाजू मांडतो त्यावेळेस त्या ऑथॉरिटीचं जे ओपिनियन आहे, जे मत आहे, ते आपल्या बाजूने वळून घेण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण करतो. नेटवर्किंग करताना मात्र नेटवर्किंग हे याच्यामध्ये कुणी ऑथॉरिटी नसतं, सगळे समान पातळीवरती असतात. त्यामुळे नेटवर्किंग करताना जे लोक आपल्या विचाराचे असतात किंवा ज्या लोकांना हा जो प्रश्न आहे तो त्याची दाहकता जाणवलेली असते, काही लोकांना सहानुभूती असते, तर अशी सगळी लोकं जी आहेत ती एकत्र येतात, त्यांचं नेटवर्किंग होतं आणि एक ॲडव्होकेसी चांगल्या पद्धतीने करून तो प्रश्न सोडवण्यास मदत होते. आता मित्रांनो, ॲडव्होकेसी करताना आपल्याला काही गोष्टी फ्रेम कराव्या लागतात. म्हणजे सगळ्यात अगोदर काय करावं लागेल तर ॲडव्होकेसी फ्रेमवर्क असते. आता हे ॲडव्होकेसी फ्रेमवर्क काय असतं, तर आपल्याला सगळ्यात अगोदर जो इश्यू आहे, जो प्रश्न आहे, जी समस्या आहे, ती आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मांडावी लागते. ती आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्यावी लागते. नंतर काय करावं लागतं की एकदा आपल्या लक्षात आलं की हा प्रश्न आहे, ही समस्या आहे, मग या समस्येचं आपण पूर्णपणे ॲनालिसिस, विश्लेषण करावं लागतं. पण त्यामध्ये विश्लेषण करताना मग ही समस्या नेमकी काय आहे, या समस्येची कारणं काय आहेत, या समस्या सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा ह्या समस्येसाठी जबाबदार काय काय गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि काही रिसर्च असतात की या संदर्भामध्ये केलेले, ते रिसर्च त्याचा आधारही आपल्याला घेता येतो, त्याच्यावरती रिसर्चही करता येतो. कारण एखादी गोष्ट जर तुम्ही लोकांसमोर मांडता, ती रिसर्च करून जर मांडली तर लोकांना ती लवकर पडते. याचं कारण असं आहे की रिसर्च करताना रिसर्च हा सत्य शोधण्यासाठी केलेला असतो आणि अनेक लोकांशी बोलून रिसर्च केलेला असतो. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरती चटकन विश्वास बसतो. म्हणून रिसर्च केलेले जे पेपर्स असतात त्या पेपरचा आधार घेऊन आपल्याला ॲडव्होकेसी करणं आणखी सोपं जातं. मग ॲडव्होकेसी फ्रेमवर्क करताना ॲनालिसिस करणं ही दुसरी पायरी ठरते. आता तिसरी पायरी काय असते, तर तिसरी पायरी ही असते की आपण इश्यू सोडवण्याच्या दृष्टीने काही छोटे ऑब्जेक्ट ठरावं लागतात, स्पेसिफिक ऑब्जेक्ट ठरावं लागतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता एखादा इश्यू घेतला आपण, आता पाठी आपण चर्चा केली मैदान बचावची, तोच इश्यू घेतला, तर हे मैदान आपल्याला सरकारी यंत्रणेपासून वाचवायचं आहे. मग आता स्पेसिफिक ऑब्जेक्ट काय असेल आपलं, तर आणखी एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट हे असू शकतं की हा इश्यू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं. हे स्पेसिफिक ऑब्जेक्टसाठी काय करावं लागलं, मग माध्यमांचा वापर करावा लागला. काही ठिकाणी तुम्हाला भाषणं करावी लागली, काही ठिकाणी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्याव्या लागल्या, काही ठिकाणी तुम्हाला पथनाट्ये, नाटकाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करावा लागला.
मग हे कशामुळे शक्य झालं की एकदा तुमचं स्पेसिफिक ऑब्जेक्ट ठरलं की ते ऑब्जेक्ट फुलफिल करण्यासाठी काय करायचं असतं किंवा काय करावं लागेल हे सगळं तुम्ही त्या याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत असता. चौथं जे आहे की तुम्हाला काही गोष्टी आयडेंटिफाय कराव्या लागतात. त्यातले तुमचं नेमकं टार्गेट काय आहे, की तुमचा टार्गेट्स कोण आहे. म्हणजे हा इश्यू आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही जर गरिबी हटाव किंवा गरिबी मिटवावी यासाठी जर प्रयत्न करत असाल तर जी लोक गरीब आहेत ते सगळं तुमचं टार्गेट असतं, बरोबर आहे. किंवा तुम्हाला जर सपोज एखाद्या लोकांना पुनर्वसन करताना त्यांच्यावर अन्याय झालेला असतो, तर ज्यांच्यावरती अन्याय झालेला असतो ती सगळी लोक तुमचं टार्गेट असतं. म्हणजे हे टार्गेट अगोदर तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की कुठली लोक आहेत की ज्यांच्यासाठी आपण हे सगळं काम करतो आहे. ते टार्गेट आपल्याला पहिलं समजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ज्याला आपण 5वी स्टेप म्हणू शकतो, की आता टार्गेट आपल्याला कळलं पण आपल्याकडे रिसोर्सेस काय काय आहेत तर त्याला सुद्धा आयडेंटिफाय करावं लागतं. मग उदाहरणार्थ याला पैसा लागतो, याला माणसं लागतात, याला काही वस्तू लागतात. या सगळ्या ज्या वस्तू, माणसं आणि पैसा जो आहे हे आपल्याला कोण देऊ शकतं. मग समविचारी कोण आहे, यांचा या इश्यूच्या संदर्भात ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना सहानुभूती आहे, अशी कुठली लोक आहेत, कुठल्या संस्था आहेत. सरकारमध्ये काही लोक असतात की जे या इश्यूच्या संदर्भामध्ये संवेदना बाळगून असतात. तर ही लोक सगळी तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतात. त्यांना त्यांची माहिती काढून त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं. आता जसं मी म्हणालो की याच्या पुढचं जे टार्गेट असतं की जसं आपण रिसोर्सेस फाइंड आउट केले त्यानंतर तुमचं पार्टनर कोण होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे तुमचे विरोधक कोण आहेत हेही तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच पद्धतीने तुमचे पार्टनर कोण आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. कारण त्या पार्टनरच्या सहकार्याने तुम्ही तुमच्या आंदोलनामध्ये तुमच्या जो काही लढा असतो, जे काही इश्यू सोडवण्यासाठी तुम्ही प्रक्रिया करत असता त्याच्यामध्ये आणखी व्यापकता तुम्हाला आणता येणं शक्य होतं. पुढचं जे आहे की आता हे सगळं तुम्ही केलं त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲक्शन प्लॅन करावा लागतो. कारण काय आहे की असं नाही झालं पाहिजे ना की वर्षानुवर्ष त्याच गोष्टी तुम्ही करता. तर तुम्हाला निश्चितपणे ठरवावं लागतं की या वर्षभरामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी करणार आहात आणि या गोष्टी करताना तुम्ही आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या कुठपर्यंत पोहोचू शकता. 7वी स्टेप जी आहे ती आहे क्रिएट अ ॲक्शन प्लॅन. आता आपण सगळं बोललो की त्याचे रिसोर्सेस काय हे आपण आयडेंटिफाय केले पाहिजे. टार्गेट काय आहेत ते आयडेंटिफाय केले पाहिजे. हे सगळं आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला एक ॲक्शन प्लॅन जो आहे तो आपल्याला निश्चित करावा लागतो. ॲक्शन प्लॅनमध्ये वर्षभरामध्ये आपण काय काय ॲक्टिव्हिटी करणार आहोत हे आपल्याला ठळक मांडावे लागतील. आणि मग या एकदा का ॲक्टिव्हिटी आपल्या स्पष्ट झाल्या की त्यावरती मग आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. म्हणजे त्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या प्रत्यक्षामध्ये आपल्याला राबवाव्या लागतात. तर 8वी स्टेप आहे की ॲक्टिव्हिटी राबवणं. आता ह्या ॲक्टिव्हिटी नीट होत आहेत का हे बघायला सुद्धा त्याच्यावरती काहीतरी मॉनिटरिंग यंत्रणा असायला पाहिजे. नाहीतर ॲक्टिव्हिटी चालल्या आहेत आणि ते कुणालाच माहीत नाही की त्याचं काय योग्य पद्धतीने चाललं आहे की चुकीच्या पद्धतीने चाललं आहे. तर त्याला मॉनिटरिंग करावं लागतं, त्याच्यावर देखरेख करावी लागते. आणि समजा विशिष्ट काळानंतर किंवा वेळेनंतर ज्यावेळेस ती ॲक्टिव्हिटी पूर्ण होती तर त्या ॲक्टिव्हिटीचं ॲनालिसिसही केलं पाहिजे. ॲनालिसिस यासाठी केलं पाहिजे की ही ॲक्टिव्हिटी आपल्याला जशी हवी होती तशी झाली का, तितकी प्रभावी झाली का, जर नाही झाली तर का नाही झाली, जर होण्यासाठी आणखी काय करता येणं शक्य होतं. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला इथे करता येणं शक्य असतो. मित्रांनो, ॲडव्होकसी हा विषय तसा जर विचार केला तर त्याच्यावरती आणखी भरपूर काही बोलण्यासारखं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जगामध्ये सगळीकडे ॲडव्होकसी केली जाते. लॉबिंग हा त्यातलाच एक प्रकार असतो. मला वाटतं की USA लॉबिंगला कायदेशीर मान्यता पण आहे. भारतामध्ये मात्र लॉबिंगला तितकीशी मान्यता नाही आहे. पण नेटवर्किंग करणं, लॉबिंग करणं, ॲडव्होकसी करणं या सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात. कारण त्यामुळे
एका विशिष्ट वर्गाला न्याय देण्याच्या दृष्टीने चांगली ठोस पावलं उचलता येणे शक्य असतं। मित्रांनो, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करता। मला वाटतं की MSW हा फक्त एखाद्या संस्थेमध्ये काम करण्यापुरता मर्यादित नसावा, किंवा MSW हा फक्त CSR मध्ये काम करतोय इतका मर्यादित त्याचं नसावं। MSWने एक स्वतःची आयडेंटिटी तयार केली पाहिजे, कारण त्याच्याकडे ऑलरेडी इतकं सगळं स्किल असतात, इतकं सगळं तो शिकतो, आणि जर असं त्याच्याकडे हे सगळं आहे तर त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये तो समाज चेंज करणारा, परिवर्तन करणारा, एजंट ऑफ चेंज ज्याला म्हणतो आपण, तो एजंट ऑफ चेंज झाला पाहिजे। मित्रांनो, याच्यावरती आपण बोलूया। खरं पाहिलं तर सोशल इंटरप्राइज नावाची एक गोष्ट आहे की ज्या विषयावरती मी पुढच्या भागामध्ये बोलेन, कारण बऱ्याचदा एक सामाजिक कार्यकर्ता हा फक्त MSW हा नोकऱ्या शोधत फिरत असतो, आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्यालाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। अलीकडे MSWच्या नोकऱ्याही कमी झालेल्या आहेत। मग अशा वेळेस सामाजिक उद्योजक बनता येणं शक्य आहे का? सोशल एंटरप्राइज आपल्याला तयार करता येणं शक्य आहे का? या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलूया, ते पुढच्या भागात बोलूया। तात्पुरतं मी आज इथे थांबतो। आपण हा भाग पूर्ण बघितला त्याबद्दल मी आपले आभार मानतो, आणि पुन्हा सांगतो की आपण हे जे माझं चॅनल आहे हे जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।